गुड मॉर्निंग. जस्ट मी आत्ता उठली आहे आणि ड्युटीला जायचं आहे. पण त्याआधी एक फ्रेंडच्या इथे चालली आहे मी. त्यांनी एक छोटं स्नॅक्सचं सेंटर ओपन केलं. आवरून घेते आता आणि चला ब्लँकेटची घडी घालून घेते. मस्त आता झोप झाली आहे. ब्लँकेटची घडी घालून पुढची तयारी करायची आहे, आवरून घ्यायचं आहे. ब्लँकेटची घडी घालत असताना मला बाहेर आवाज येत होता, म्हणून मी गॅलरीमध्ये गेले तर बघते काय हे दृश्य बघून खूप छान वाटलं. मी आता जस्ट कुकर लावला आहे कारण संध्याकाळचं प्रिपरेशन आहे. हे माझी 12 ते 8 जेव्हा ड्युटी असते तेव्हा मला घरी यायला 9 वाजतात. तर 9 नंतर कधी स्वयंपाक करायचा कधी जेवायचं, म्हणून मी आधीच मॉर्निंगला प्रिपरेशन करून ठेवते, जेणेकरून की संध्याकाळी 9 नंतर मला जास्त लोड नाही होणार आणि लवकर आम्ही झोपू पण आणि लवकर जेवण करून झोपता येईल. कारण पुन्हा सकाळी लवकर उठायचं असतं, त्यामुळे मी आता प्रिपरेशन करते संध्याकाळचं. कारण आज मंडे असल्यामुळे मिस्टरांचं देखील उपवास आहे. ते आल्यानंतर लगेच 9 नंतर आल्यानंतर मी लगेच स्वयंपाक जो राहिला आहे की म्हणजे आता कुकर लावलाय, संध्याकाळी वरणाला फोडणी देणार गरम गरम, म्हणजे जेवता येईल संध्याकाळी. त्यामुळे मी आता सगळं प्रिपरेशन करते. मला असं वाटते प्रत्येक जण असं करत असेल जे ड्युटीला जातात आणि त्यांना संध्याकाळी खूप यायला उशीर होतो. झाला आहे, पण आता मला बाहेर जायचं आहे फ्रेंडकडं. तेच मी स्नॅक्सचं सेंटर तिने ओपन केले, त्यासाठी आता 10 वाजले. मी आता आवरून तिच्याकडे निघणार आहे. तयार झाली आहे आता तिच्याकडे फ्रेंडकडे निघायला. आता मी निघत आहे तिच्याकडे आणि तिथे गेल्यानंतर त्या स्नॅक्समध्ये काय काय मेनू असणार आहेत ते तुमच्याशी शेअर नक्की करणार आहे आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. मी पोहोचले श्री गुरुदेव दत्त स्नॅक सेंटरला. बघते तर योगेदादा चहा देत होता आणि ही त्याची बायको म्हणजेच माझी फ्रेंड. त्यानंतर मी निघाले तर बघते माझी फ्रेंड मला दिसली हॉस्पिटलची. तिला म्हटलं चल जाऊया. ती म्हटली शेवपाव खायचा, म्हणून आम्ही पिझ्झा फॉरेवर ह्या ठिकाणी शेवपाव घेतला. दोघींनी मस्त खाल्ला आणि शेजारीच हॉस्पिटल होतं, मग हॉस्पिटलला